तर नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांची पुन्हा या नवीन व्हिडिओमध्ये। तर अत्यंत महत्त्वाची योजना तुमच्यासाठी आलेली आहे बघा। 1 मिनिट। सायकल, आता हे सायकल कोणाला मिळणार आहे ते आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। बांधकाम कामगार मुलांना, जे बांधकाम कामगारांची मुलं आहेत त्यांना सरकारकडून काय मिळणार आहे? सायकल मिळणार आहे। पण ही सायकल कशासाठी मिळणार आहे? जर दूर शाळेत जाण्यासाठी तुम्हाला सरकारकडून सायकल मिळणार आहे। आता जे बांधकाम कामगारांच्या मुलांना मोफत सायकल मिळणार आहे, सरकारची ही आता योजना काय आहे ते आपण जाणून घेऊया। महाराष्ट्र शासनाकडून बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी विविध योजना राबवल्या जातात। शिक्षणासाठी अडथळे येऊ नयेत, त्यांना शिक्षणासाठी सुखसोयी व्हावे, त्यांना शाळेमध्ये योग्य रीतीने रोज जाता यावे आणि मुलांना शाळेत जाण्यास सोयीचे व्हावे यासाठी सरकारकडून मोफत सायकल ही योजना राबवण्यात येत आहे बघा। आता या योजनेत पात्र जे विद्यार्थी आहेत, पात्र विद्यार्थ्यांना मोफत सायकल मिळणार आहे। आता याच्यामध्ये पात्रता निकष काय असणार आहे, म्हणजे जे पात्र विद्यार्थी आहेत, तर बघूया याच्यामध्ये कोण विद्यार्थी पात्र आहेत। आता जे पात्र विद्यार्थी असतील त्यांना सरकारमार्फत मोफत सायकल मिळणार आहे। तत्पूर्वी जाणून घेऊया आपण आता बघा, महाराष्ट्र शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या विविध योजना राबवल्या जातात। बांधकाम कामगारांच्या मुलासाठी खूप साऱ्या योजना राबवल्या जातात। शिक्षणासाठी अडथळे न येऊत म्हणून त्यांना ही योजना आहे। तर बघा, या योजनेचा उद्देश जाणून घेऊया 2 मिनिटं। या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे ग्रामीण व शहरी भागातील बांधकाम कामगारांच्या मुलांना शाळेत जाण्यास सोयीचे व्हावे आणि शिक्षण सोडू नये म्हणून त्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी मोफत सायकल मिळणार आहे। म्हणजे मुलांना शाळेत जाण्यास सोयीचे व्हावे आणि शिक्षण सोडून देण्याचे प्रमाण कमी व्हावे। म्हणजे बांधकाम कामगारांचे मुलं आहेत, तुम्ही बघू शकता की आपल्या ग्रामीण क्षेत्रामध्ये की शिक्षणाकडे जास्त पुरत जात नाही, म्हणून त्यांना शिक्षण सोडू नये म्हणून शाळेमध्ये जाण्यासाठी सरकारकडून मोफत सायकल देण्यात येणार आहे। आता योजनेचा लाभ बघा, पात्र विद्यार्थ्यांना सरकारकडून या योजनेचा लाभ मिळणार आहे। दूरच्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या योजनेचा खूप मोठा आधार होणार आहे। प्रवासाचा वेळ व खर्च तुम्हाला वाढणार आहे, कारण की तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी तुमच्या गावावरून जायचं असेल तर प्रवासाचा खर्च लागतो, बसने किंवा ॲटोने जात असाल तर तो खर्च लागतो। त्याच्यानंतर या योजनेचा लाभ म्हणजे मुलांचे शिक्षण ते सातत्य म्हणजे ते रोज शाळेमध्ये जाऊ शकतील, शाळेमध्ये रोज। आता यासाठी आपण बघूया, मेन पॉईंट आहे पात्रता बघूया आता बघा। अर्जदाराचा पालक बांधकाम कामगार अशा इतर नोंदणीकृत कामगारांमध्ये मजूर म्हणून कार्यरत असावा। म्हणजे तुमचे जर वडील बांधकाम कामगारामध्ये कार्यरत आहेत, म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ मुलं बघतात तर तुमचे वडील बांधकाम कामगार अशा इतर ज्या नोंदणीकृत मजूरमध्ये कार्यरत असला पाहिजे। म्हणजे त्याच्यानंतर विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त शाळेत शिक्षण घेत असावा। सरकारी शाळा, जे मान्यताप्राप्त शाळा आहे तिथे विद्यार्थी जो फॉर्म भरणार आहात ज्यांचं, तो विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या राज्यातील मान्यताप्राप्त शाळेत शिक्षण घेत असावा। त्याच्यानंतर प्रामुख्याने इयत्ता फक्त किती? 8वी ते 10वी। 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। जे 8वी ते 10वी वर्गामध्ये शिकत आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। आता याच्यासाठी आपण पात्रता बघितली, त्याच्यानंतर आपण बघूया की अर्ज प्रक्रिया काय आहे। पात्रता निकष बघितली, आता अर्ज प्रक्रिया कशी करायची बघा। संबंधित बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावे। तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी तुमच्या जवळपास जिथे बांधकाम कामगार कार्यालय आहे तिथे जाऊन तुम्ही अर्ज करा। त्याच्यानंतर आवश्यक कागदपत्रांमध्ये बघा, आपण कागदपत्र बघूया की कोणत्या योजनेचा म्हणला तर कागदपत्र आवश्यक आहेत। तर यासाठी कागदपत्रे काय काय लागणार आहे ते आपण आता जाणून घेऊया। तर बघा, पॉईंट नंबर 1 येते। पॉईंट नंबर 1, पालकांचा कामगार ओळखपत्र तुमच्याकडे आवश्यक आहे, जेणेकरून
जर पालकांचा कामगार ओळखपत्र म्हणजे तुमच्याकडे जो बांधकाम कामगार नोंदणी केलेला जो कार्ड राहते, जो ओळखपत्र राहते, जेणेकरून तुम्ही बांधकाम कामगारमध्ये काम करत असताचा हा ओळखपत्र तुमच्याकडे आवश्यक आहे. त्याच्यानंतर येते शाळेचा दाखला. पॉईंट नंबर 2, शाळेचा दाखला पाहिजे तुमच्याकडे. हा जर प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल, पालकांचा कामगार ओळखपत्र, तर लवकरात लवकर काढून घ्या. तुमचे बांधकाम बघा, तुमचे जर पालक जर बांधकाम कामगार मंडळामध्ये कामगार मजूर म्हणून कार्यरत असतील तर तुम्हाला हा जो कागदपत्र आहे हा मिळून जाईल. त्याच्यानंतर शाळेचा दाखला पाहिजे. आता त्याच्यानंतर बघूया की पॉईंट नंबर येते सर्वांना सर्वच योजनेला लागते, तो म्हणजे आधार कार्ड. त्याच्यानंतर येते बँक खाते तपशील, बँक अकाउंटची झेरॉक्स. बघा ही 4 कागदपत्रे लागतात आणि तुम्ही सोबतही कागदपत्रे घेऊन जा, जेणेकरून तुम्हाला वेळेवर तिथे अडचण नाही झाली पाहिजे. जे तुमच्याकडे कागदपत्रे असतील ते पण घेऊन जा. पालकांचा कामगार ओळखपत्र पाहिजे, काम केल्याचा दाखला पाहिजे हवाला. त्याच्यानंतर शाळेचा दाखला बोनाफाईड वगैरे म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर आधार कार्ड पाहिजे, त्याच्यानंतर बँक अकाउंट पाहिजे. हे 4 कागदपत्रे तुमच्याकडे आवश्यक आहेत. त्याच्यानंतर बघूया आता ही जी माहिती आपण सांगितली आहे, बघा ही जी माहिती जनजागृतीसाठी आपण सांगितली आहे. या योजनेचा नियम, पात्रता, अर्ज प्रक्रिया वेळोवेळी बदलू शकते. तर तुम्हाला प्रॉपर जे माहिती पाहिजे, प्रॉपर जर माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला बांधकाम कामगार मंडळाची जे ऑफिशियल वेबसाईट आहे, बांधकाम मंडळाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथं जाऊन तुम्ही प्रॉपर माहिती पाहू शकता. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं की जे बांधकाम कामगारांचे मुलं आहेत त्यांना या शाळेत जाण्यासाठी ही मोफत सायकल मिळते. तर यासाठी आपण कागदपत्रे आपण जाणून घेतली. मोफत सायकल मिळणार आहे. तर बघा हे कागदपत्रे लागणार आहेत, पात्रता, आपण निकष, अटी वगैरे संपूर्ण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. आणि हा व्हिडिओ शेअर करा, संपूर्ण जणांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ह्या योजनेचा ते लाभ घेऊ शकतील. आणि तुम्हाला प्रॉपर जर माहिती पुन्हा एक्सप्लेनमध्ये माहिती पाहिजे असेल सविस्तर, तर जे ऑफिशियल वेबसाईट राहते बांधकाम विभागाची तिथं जाऊन तुम्ही प्रॉपर माहिती पाहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला शेअर करा. आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. धन्यवाद. तर मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.